नमस्कार प्रेक्षकांनो, सर्वांशी मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 14,582 जागांसाठी मेगा भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे। तर या भरतीबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। तर पदाचे नाव आणि तपशील। तर पहिले पद आहे असिस्टंट सेक्शनल ऑफिसर, दुसरे आहे असिस्टंट ऑफिसर सेक्शनल ऑफिसर, तिसरे आहे इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स, चौथे आहे इन्स्पेक्टर, पाचवे आहे असिस्टंट एन्फोर्समेंट ऑफिसर, सहावे आहे सब इन्स्पेक्टर, सातवे आहे सेक्शन हेड, आठवे आहे एक्झिक्युटिव्ह असिस्टंट, नववे आहे रिसर्च असिस्टंट, दहावे आहे डिव्हिजनल अकाउंटंट, अकरावे आहे सब इन्स्पेक्टर ज्युनियर इंटेलिजंट ऑफिसर, बारावे आहे ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर, तेरावे आहे स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर ग्रेड 2, 14वे आहे ऑफिस सुपरिटेंडंट, 15वे आहे ऑडिटर, 16वे आहे अकाउंटंट, 17वे आहे अकाउंटंट तसेच ज्युनियर अकाउंटंट, 18वे पोस्टल असिस्टंट तसेच सॉर्टिंग असिस्टंट, 19वे वरिष्ठ सचिवालय सहाय्यक किंवा उच्च श्रेणी लिपिक, 20वे आहे सिनियर ॲडमिन असिस्टंट, 21वे टॅक्स असिस्टंट, 22वे सब इन्स्पेक्टर NIA। अशा टोटल 14,582 जागांसाठी ही भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे। तर आता आपण याच्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पाहणार आहोत। तर पहिले आहे ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर। तर कोणत्याही शाखेतील पदवी व 12वीत गणितामध्ये किमान 60% गुण किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी। दुसरे आहे स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर ग्रेड 2, याच्यासाठी सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी। तर तिसरे आहे उर्वरित सर्व पदे यांच्यासाठी कोणत्याही शाखेतील पदवी लागणार आहे। तर आता आपण याच्यासाठी असणारी वयाची अट पाहणार आहोत। तर हे राहणार आहे 1 ऑगस्ट 2025 रोजी पर्यंत। तर SC ST यांना 5 वर्ष सूट, तर OBC यांना 3 वर्ष सूट राहणार आहे। तर पहिल्या पदासाठी 20 ते 30 वर्ष, तर 18 ते 30 वर्ष वयाची अट राहणार आहे। तर पद क्रमांक 2, 3, 4, 5, 7, 8, 9, 10, 11, 13 आणि 14 यांच्यासाठी 18 ते 30 वर्ष वयाची अट राहणार आहे। तर पद क्रमांक 6 साठी 20 ते 30 वर्ष राहणार आहे। तर पद क्रमांक 12 साठी 18 ते 32 वर्ष, तर पद क्रमांक 15 ते 22 साठी 18 ते 27 वर्ष राहणार आहे। तर नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारतभर राहणार आहे। तर आता फी आपण याच्यासाठी पाहूया। तर जनरल आणि OBC यांना 100 रुपये राहणार आहे। तर SC ST PWD एक्स सर्व्हिसमन व महिला यांना फी नसणार आहे। तर महत्त्वाची तारीख, तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 4 जुलै 2025 रोजी रात्री 11 वाजेपर्यंत राहणार आहे। तर परीक्षा पहिली ही 13 ते 30 ऑगस्ट 2025 रोजी पर्यंत राहणार आहे। तर परीक्षा दुसरी ही डिसेंबर 2025 रोजी राहणार आहे। तर आता आपण उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना पाहणार आहोत। तर पहिले आहे अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी परीक्षेच्या सूचनेतील सर्व सूचना अतिशय काळजीपूर्वक वाचाव्यात। परीक्षा सूचना पत्रक इंग्रजी आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहे। कोणताही वाद निर्माण झाल्यास इंग्रजी आवृत्तीला प्राधान्य दिले जाईल। दुसरे, उमेदवारांनी आपल्याच हितासाठी अंतिम तारखेची वाट न पाहता लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज सादर करावा, जेणेकरून शेवटच्या दिवशी वेबसाईटवर जड ताणामुळे लॉगिंग न होणे किंवा अर्ज सादर न होणे अशा अडचणी टळतील। तिसरे, ज्या उमेदवारांनी अद्याप SSCच्या नवीन वेबसाईटवर म्हणजेच ssc.gov.in वर टाइम रजिस्ट्रेशन किंवा OTR केलेले नाही त्यांनी ते करणे आवश्यक आहे। जुन्या वेबसाईटवरील म्हणजेच ssc.nic.in या OTR वर नव्या वेबसाईटसाठी वापरता येणार नाही। एकदा OTR पूर्ण झाल्यावर उमेदवार परीक्षेसाठी अर्ज करू शकतात। एकदा नवीन वेबसाईटवर OTR झाल्यावर तो सर्व पुढील परीक्षांसाठी वैध राहील। OTR संबंधित सविस्तर सूचना ही ॲनेक्चर 3 मध्ये दिलेल्या आहेत। चौथे, आयोगाने आधार आधारित बायोमेट्रिक ओळख पद्धती अंमलात आणली आहे, त्यामुळे सर्व उमेदवारांनी OTR करताना आधार वापरून स्वतःची ओळख पडताळून घ्यावी। जर उमेदवार आधाराद्वारे ओळख पडताळू इच्छित नसतील तर त्यांनी खालील कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे। पहिले आहे नावाचा पुरावा, त्यामध्ये आहे आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पॅन कार्डचा परवाना, सरकारी ओळखपत्र व पेन्शन कागदपत्र। दुसरे आहे जन्म तारखेचा पुरावा, त्यामध्ये आहे जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, गॅजेटेड ऑफिसरने दिलेले प्रमाणपत्र। तिसरे आहे पत्त्याचा पुरावा, त्यामध्ये आहे आधार कार्ड, मतदान कार्ड, परवाना, बँक स्टेटमेंट, भाडे करारनामा, उत्पन्न कर आदेश। चौथे आहे फोटो। पाचवे आहे लिंगाचा पुरावा, त्यामध्ये आहे आधार कार्ड, मतदान कार्ड, जन्म प्रमाणपत्र व शाळा सोडल्याचा दाखला। तर पाचवे आहे अर्जाची सविस्तर छाननी परीक्षा वेळी केली जाणार नाही। उमेदवारांनी पात्रता तात्पुरती मानली जाईल। उमेदवारांनी स्वतःचा खात्री करून घ्यावी की ते शैक्षणिक पात्रता, वय, अनुभव, शारीरिक व वैद्यकीय मानकांनुसार
पात्र आहेत। लागणारी कागदपत्रे व प्रमाणपत्रे नंतरची पडताळणी करताना मागवली जातील। योग्य कागदपत्रे नसल्यास उमेदवाराची उमेदवारी रद्द केली जाऊ शकते। 6व्या आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्यांनी म्हणजेच SC, ST, OBC, EWS, PWBD व ESM प्रवर्गातील उमेदवारांनी निश्चित केले पाहिजे की त्यांनी आरक्षणासाठी आवश्यक पात्रता पूर्ण केली आहे आणि त्यांच्याकडे त्या संबंधित प्रमाणपत्रेही आहेत। 7वे, ज्या उमेदवारांना गंभीर शारीरिक अपंगत्व आहे त्यांना अपंग व्यक्ती म्हणून ओळखले जाईल व त्यांना वयोमर्यादेत सवलत व आरक्षणाचा लाभ मिळेल। 8वे, अर्ज यशस्वीरित्या सादर केल्यावर त्याचा दर्जा हा प्रोव्हिजनली ॲक्सेप्टेड म्हणजेच अर्ज प्राप्त झाला आहे असा दर्शवला जाईल। उमेदवारांनी ऑनलाईन अर्जाची प्रिंट स्वतःकडे ठेवावी। आयोगाकडे प्रिंट पाठवण्याची आवश्यकता नाही। 9वे, शुल्क हा 100 रुपये आहे। अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, माजी सैनिक व PWBD उमेदवारांसाठी फी नसणार आहे। 10वे, फक्त एकदाच अर्ज करण्याची परवानगी आहे। एकापेक्षा अधिक अर्ज केल्यास सर्व अर्ज रद्द केले जातील आणि उमेदवाराची उमेदवारीही रद्द केली जाईल। अशा उमेदवारांना आयोगाच्या कोणत्याही परीक्षेसाठी अपात्र ठरवले जाईल। अर्ज करताना ॲप्लिकेशन फॉर्म म्हणजेच करेक्शनसाठी वेगळा कालावधी दिला जातो, त्यामुळे उमेदवारांनी सुरुवातीपासूनच अर्ज काळजीपूर्वक भरावा। 11वे, ऑनलाईन अर्ज करण्याच्या अंतिम तारखेच्या नंतर आयोग उमेदवारांना आपले अर्ज सुधारण्यासाठी 3 दिवसाचा कालावधी देतो। यामध्ये उमेदवार आवश्यक ते बदल करून पुन्हा अर्ज सादर करू शकतात। हे बदल अर्ज शुल्क भरून करता येतील। सुधारित अर्जाला अंतिम आणि वैध मानले जाईल आणि त्याआधी केलेले अर्ज बाद होतील। 12वे, अंतिम किंवा सुधारित अर्ज सादर करण्याआधी उमेदवारांनी सर्व माहिती योग्य आहे की नाही ते तपासणे आवश्यक आहे। एकदा अर्ज सादर झाल्यानंतर किंवा सुधारण्याच्या विंडोचा कालावधी संपल्यानंतर कुठल्याही प्रकारचा बदल किंवा दुरुस्ती स्वीकारली जाणार नाही। कोणत्याही स्वरूपात अर्जात बदल मागितल्यास ते नाकारले जातील। 13वे, उमेदवारांनी आपले नाव, जन्मतारीख, वडिलांचे नाव व आईचे नाव हे सर्व 10वीच्या प्रमाणपत्रानुसार अचूक टाकले पाहिजेत, अन्यथा कागदपत्र तपासणीच्या वेळी किंवा नंतर उमेदवारी ही रद्द केली जाऊ शकते। 14वे, अस्पष्ट किंवा अयोग्य फोटो व स्वाक्षऱ्यांचे अर्ज सरसकट रद्द केले जातील। मात्र ज्यांनी आधार आधारित ओळखपत्र पडताळणी निवडलेली आहे त्यांचे अर्ज फक्त या कारणावरून नाकारले जाणार नाहीत। 15वे, अर्ज करताना आधीचा फोटो असणे आवश्यक नाही। अर्ज सादर करताना अर्ज प्रणाली फोटो घेते। हा फोटो स्पष्ट, संपूर्ण चेहरा दिसणारा, टोपी किंवा चष्मा नसलेला आणि समोरून घेतलेला असावा। चुकीचा फोटो दिल्यास अर्ज रद्द होईल। स्वाक्षरी ही JPEG फॉर्मॅटमध्ये 10 ते 20 KB मध्ये स्कॅन करून अपलोड करावी। त्याचा आकार सुमारे 6 सेंटीमीटर रुंदी तर 2 सेंटीमीटर उंची असणार आहे। 16वे, उमेदवारांनी अर्ज करताना आपला योग्य आणि चालू ईमेल ID व मोबाईल नंबर भरावा, कारण आयोग ईमेल किंवा SMS द्वारे संपर्क साधतो। नंतर मोबाईल नंबर किंवा ईमेल ID बदलता येणार नाही। आयोग प्रयत्न करतो परंतु माहिती मिळाली नाही म्हणून उमेदवार काहीही सांगू शकत नाही। 17वे, परीक्षा दरम्यान खोट्या किंवा उमेदवारांनी खरे उमेदवार असल्याचे भासवण्याचे प्रकार आढळले आहेत। अर्ज करताना फोटो थेट कॅमेऱ्यातून घेतला जात असल्याने परीक्षेच्या दिवशी अर्जातील फोटोशी चेहरा जुळला पाहिजे। यासाठी परीक्षा केंद्रावरील कर्मचारी कोणत्याही संशयास्पद उमेदवाराला परीक्षा देऊ देणार नाहीत। त्यामुळे उमेदवारांनी परीक्षा दिवशी अर्जातील फोटो सारखे दिसावे हे स्वतःचे हितासाठी पाहावे। पूर्वीचा फोटो वापरू नये अशा अर्जांना नाकारले जाईल। मात्र ज्यांनी आधार आधारित पडताळणी निवडली आहे त्यांचे अर्ज या कारणामुळे नाकारले जाणार नाहीत। 18वे, उमेदवारांनी परीक्षेला येताना 2 पासपोर्ट साइज रंगीत आकाराचे फोटो आणि मूळ ओळखपत्र घेऊन यावे। जर ओळखपत्रावर जन्मतारीख दिलेली नसेल तर अधिकृत कागदपत्र घेऊन यावे। जर ॲडमिट कार्ड व ओळखपत्रातील जन्मतारीख वेगळी आढळली तर उमेदवाराला परीक्षा द्यायला परवानगी दिली जाणार नाही। तथापि आधार आधारित पडताळणी केलेल्या उमेदवारांसाठी हे लागू होणार नाही। PWD उमेदवारांनी पॅरा 7.2 व 7.3 प्रमाणेच वैद्यकीय प्रमाणपत्र, घोषणापत्र, लेखकाचे ओळखपत्र यांची झेरॉक्स घ्यावी। 19वे, विविध पदांसाठीची प्राधान्यक्रम निवड अंतिम निकाल जाहीर होण्याआधी आयोगाच्या वेबसाईटवर ऑनलाईन अर्जामध्ये नमूद करावी लागेल। ज्यांनी प्राधान्य दिले नाही त्यांचा विचार कोणत्याही खात्यासाठी केला जाणार
नाही। एकदा निवडलेली प्राधान्यक्रम बदलता येणार नाही। जर उमेदवार दिलेल्या वेळेत प्राधान्यक्रम दिले नाही तर त्याला कुठल्याही पदासाठी प्राप्त मानले जाणार नाही। कोणत्याही प्रकारची तक्रार स्वीकारली जाणार नाही। 20 जर खोटे किंवा बनावट अर्ज नोंदणी केल्याचे आढळले किंवा कोणत्याही प्रतिष्ठित व्यक्तीचे नाव फोटो गैरवापर केला तर संबंधित उमेदवार किंवा सायबर कॅफेला सायबर कायद्यानुसार कारवाईला सामोरे जावे लागेल। 21 सर्व पदांवर ऑल इंडिया सर्व्हिस लिबिलिटी म्हणजेच AISL म्हणजेच उमेदवारांची निवड झाल्यास त्याला देशात कुठेही सेवा देण्यासाठी पाठवले जाऊ शकते। 22 आयोग उमेदवारांना भरती प्रक्रियेतील टप्पे तारखा सूचना SMS ईमेल पोस्ट वगैरेनेही वेगळी सांगणार नाही। आयोगाची अधिकृत वेबसाईट ही माहिती मिळवण्याचा मुख्य स्रोत आहे। कोणताही उमेदवार ही माहिती मिळाली नाही म्हणून आयोगाकडे काहीही दावा करू शकणार नाही। म्हणून उमेदवाराने आयोगाच्या वेबसाईटला किंवा संबंधित प्रादेशिक कार्यालयाच्या वेबसाईटला नियमित भेट द्यावी आणि भरती प्रक्रियेबाबत अद्ययावत माहिती मिळवत राहावी। 23 परीक्षेदरम्यान काही व्यक्तींनी इतर उमेदवारांची नक्कल करण्याचा प्रयत्न केल्याचे आढळले आहे। अर्ज करताना फोटो थेट घेतला जातो, त्यामुळे परीक्षे दिवशी उमेदवाराचा चेहरा अर्जातल्या फोटोशी जुळला पाहिजे। परीक्षा केंद्रावरील कर्मचारी कोणत्याही संशयास्पद उमेदवाराला परीक्षा द्यायला परवानगी देणार नाही। उमेदवारांनी स्वतःच्या हितासाठी हे लक्षात घ्यावे आणि फोटोशी चेहरा जुळावा याची काळजी घ्यावी। पूर्वीचा फोटो वापरलेला अर्ज आयोग नाकारेल, मात्र आधार आधारित पडताळणी केलेल्या उमेदवारांना अर्ज या कारणामुळे नाकारला जाणार नाही। 24 उमेदवारांनी परीक्षेला येताना 2 रंगीत पासपोर्ट साइज फोटो आणि 1 ओळखपत्र सोबत आणावे। जर ID कार्डवर जन्मतारीख दिलेली नसेल तर उमेदवारांनी त्याच्या जन्मतारखेचा मूळ पुरावा सोबत आणावा। ID कार्ड व ॲडमिट कार्डवरील जन्मतारीख जर जुळली नसेल तर उमेदवाराला परीक्षा द्यायला परवानगी दिली जाणार नाही। हे नियम आधार पडताळणी केलेल्या उमेदवारांना लागू नाहीत। PWBD PWD उमेदवारांनी लेखक वापरल्यास लेखकाचे ओळखपत्र व इतर वैद्यकीय प्रमाणपत्र किंवा घोषणापत्र किंवा झेरॉक्स आणणे बंधनकारक आहे। 25 अर्जात शेवटी दिलेल्या घोषणापत्रकाकडे विशेष लक्ष द्यावे। घोषणेला होय म्हणण्यापूर्वी किंवा साइन करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण माहिती वाचावी आणि खात्री करावी ही सर्व माहिती बरोबर आहे की जर चुकीची किंवा खोटी माहिती दिली गेली असेल तर उमेदवारी रद्द केली जाईल। 26 उमेदवारांनी आयोगाच्या अधिकृत वेबसाईटला म्हणजेच ssc.gov.in आणि संबंधित प्रादेशिक कार्यालयाच्या वेबसाईटला नियमित भेट द्यावी जेणेकरून परीक्षेच्या तारखा रिक्त पदांची माहिती व इतर अद्ययावत माहिती मिळू शकेल। 27 अर्ज भरताना किंवा संगणक आधारित परीक्षेबाबत काही शंका असल्यास उमेदवारांनी हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करू शकतात। आम्ही हे हेल्पलाईन क्रमांक तुम्हाला स्क्रीनवर तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊ, ते पाहायला विसरू नका। तर प्रेक्षकांनो, तुम्हाला दिलेल्या या माहितीच्या आधारे अर्ज नक्की करा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या या YouTube चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।